Now let's learn about the countable noun and uncountable noun. So you can see here on this side we have some books, pens and chalk, and the other side we have water, the grains of rice and the crystal of sugar. So let's try to count them. So students, we have 5 books, 30 pens and 35 chalks. Right? It means we can count them. So let's try to count our other side. So here we have 1 water, 300 grains of rice and 200 crystal of sugar. Is it right? Of course not, because we can't count them like this. We can measure them. तर स्टुडंट्स, अशा प्रकारे आपण वॉटरला किंवा राईसला किंवा शुगरला काउंट करू शकतो का? तर नाही, आपण त्यांना काउंट करू शकत नाही. आपण त्यांना मेजरिंग करतो. जसं की 1 ग्लास ऑफ वॉटर, 3 kg ऑफ राईस अँड 2 kg ऑफ शुगर. तर अशा प्रकारे आपण त्यांना मेजरिंग करू शकतो. इट मीन्स वी कांट काउंट देम बट वी कॅन मेजर देम. पण आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही आताच म्हणल्या 1 ग्लास ऑफ वॉटर, तर इथे मी ग्लासला काउंट केले, वॉटरला काउंट केलेलं नाही. सो द नाउन विच वी कॅन काउंट इट्स कॉल्ड ॲज काउंटेबल नाउन. म्हणजेच आपण ज्या नाउनला काउंट करू शकतो त्यांना काउंटेबल नाउन म्हणतात. अँड द नाउन विच वी कॅन नॉट काउंट इट्स कॉल्ड ॲज अनकाउंटेबल नाउन. आणि ज्या नाउनला आपण काउंट करू शकत नाही त्यांना अनकाउंटेबल नाउन म्हणतात. तर स्टुडंट, ज्या प्रकारे आपले फिलिंग्स असतात, आपण कधी सॅड असतो, हॅपी असतो, कधी रागत असतो, तर आपण या सर्वांना काउंट करू शकतो का? तर नाही काउंट करू शकत. म्हणून ते सुद्धा अनकाउंटेबल नाउन असतात. तर अशा प्रकारे आपले काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल आहेत. तर स्टुडंट्स, आता आपण इथे आपला टाईप्स ऑफ नाउनला कंप्लीट केला आहे. म्हणजेच आपलं नाउनचं पोर्शन हे पूर्ण कंप्लीट झालं.